आईसाहेबांची तब्येत कशी आहे आता? एकदम मजेत. अहो मग त्यांची तब्येत बरी नाही असं तुम्ही तातडीने फोन का केलात मग? हो ते निमित्त होतं. त्याशिवाय साहेब तुम्ही आज आम्हाला इथे कसे दिसला असता? साहेब नाही नाही. या. तू काय आता इतकी लहान नाहीयेस. उचलली जी बणी लावली टाळ्याला. हे सरंजाम्यांचं घर आहे. काय काय आहे काय या घरात? मला काही दिसत नाही यार. एक साधी सेफ्टी पिन पण मागायची झाली ना तरी ब्रोइन लॉ कडे मागावी लागते. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तू मागूनही मिळत नाहीत तुला? सगळं तर दिलंय त्यांनी या घराला. मुंबईमध्ये माझ्या पप्पांच्या घरी असं नव्हतं. अशा अशा इझिली सगळ्या गोष्टी मिळायच्या आणि तेही मानाने. हे बघा इथे आमचं शोपीस करून टाकले. अगं तो एकटा माणूस या घरासाठी कष्ट करतोय आणि त्यांच्यामुळेच हे सगळं ऐश्वर्य मिळालंय आपल्याला. त्यांच्याचमुळे आम्ही इकडे कटपुतळ्या झालोय. आमच्या दोऱ्या बरोबर स्वतःच्या हातात ठेवल्यात आणि स्वतः जाऊन मुंबईमध्ये हवं तसं वागतायत. करोडेच्या उलाढालीमुळे त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा फुरसत नाहीये. कुणाला माहिती कोणी गेले बघायला तिकडे मुंबईमध्ये काय काय करतात. तोंड सांभाळून बोल सुनबाई. घरातल्या कर्त्या पुरुषाबद्दल वाटेल ते बोलू नकोस. हो 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 सांभाळायचं ते सगळं आम्हीच. चुकतो तेही आम्हीच. छान. अगं हे बघ तू कुठल्या घरात लग्न करून आलीयस याची जाणीव ठेवलीस ना तर चुका करणार नाहीस तू. हे बघा ऐक मला यापुढे विक्रांत बद्दल काहीही ऐकायचं नाही. मी कुठलाही उणा शब्द ऐकून घेणार नाही. बाहेरच्या जगात त्यांना किती मान आहे आणि इथं घरात मग राहू ना त्यांनी इथे सगळ्यांसोबत. सरंजाम्यांचा कर्ता पुरुष म्हणता ना तुम्ही त्याला. मग सगळी कर्तव्य इथे बसून पार पाडा म्हणून सांगा. मुंबईमध्ये जायची काय गरज आहे? आईसाहेब वहिनी बरोबर बोलतायत. बॉबी लगेच केक आणतो दीदी. हॅलो ब्रोइन लॉ. वेलकम वेलकम. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. केक स्पेशल केक फॉर यू. तुमचा फेवरेट. आता इथे नाटकं बघा. थँक्यू. पण त्याआधी आईसाहेबांचा आशीर्वाद. कसे आहात विक्रांत? मी बरा आहे आणि मला आता कळतंय की तुम्ही सुद्धा बऱ्याच आहात. दादा हा 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 उठायचं नाही. बस बस बस. देवीची पूजा चालली ना ती जास्त महत्वाची. बस. साहेब कसे आहात? आम्हाला वाटलं विसरलात की काय. आईसाहेबांची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवली म्हणतात आई. कसा विसरेल मी? आईसाहेब काय झालं? काही नाही. आनंदाने डोळ्यातून अश्रू आलेत माझ्या. आईसाहेब तुमच्या डोळ्यात अश्रू बघवत नाहीत आम्हाला. यानंतर मी इथे नित्यनियमाने येत जाईल. शब्द आहे माझा. आणि सोन्या त्या गेल्या केक घेऊन. मायरा येस सर. पूजा तुमच्या मनासारखी झाली? हो तुम्ही दर्शन करून घ्या. हो. दिंडे अनेन यथा मति यथा भक्ति यथा शक्ती पूजनाख्येन कर्मणा भगवती प्रियता मम पाणिताम्नात सोडून द्या. जगदंबार्पणमस्तु. मंत्रपुष्पांजलींना ध्यायेत. मनामध्ये आपल्या कुलदेवीची प्रार्थना करावी. अयि गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी विन्दनुते. भगवती हे श्रीकंठ कुटुंबिनी भूरि
नमस्कार माते तुझ्या चरणास्त जगदंबोदयोस्तु. सगळं तुझ्या मनासारखं होते. घ्या गेंडे. थांबा गुरुजी, हा प्रसाद देऊ नका, त्यापेक्षा साखर आणा. आई साहेब, अहो वहिनीच्या मनासारखं होऊ दे की, काय हरकत आहे. अरे द्या घ्या. द्या. गेंडे, गुरुजींच्या दक्षिणेची व्यवस्था आणि जेवणानंतर त्यांना सोडायची व्यवस्था. हो सर. आई सर या. माझ्या आयुष्यातील अशी एक आवडती व्यक्ती जिच्यात बदल व्हावा असं मला वाटतं. जयदीप. बदल व्हावा असं वाटतं, पण ज्याला मी बदलू शकलो नाही तो माझा लाडका जयदीप सरंजामे. हा व्हिडिओ तुम्ही सुरू केलेला आहे, इथेच तुम्ही अर्धे जिंकलेल्या. तीच लोक या व्हिडिओ पर्यंत येऊन पोहोचतात ज्यांच्यात हे जग बदलण्याची धमक आहे. आणि खुशखबर, या निवडक भाग्यवान लोकांमध्येच तुम्ही एक आहात. कॉंग्रॅच्युलेशन. आता मी तुम्हाला गोमूत्रापासून सोनं कसं तयार करायचं हे दाखवणार. आता हे बघा, हे आहे तांब्याचं छोटस भांड. पाहिलं? आणि ही विशिष्ट रासायनिक प्रक्रियेने मी तयार केलेली पावडर गो टॅम. मी ही गो टॅम पावडर आता लावतोय. या गोमूत्राने भरलेल्या पात्रामध्ये मी हे तांब्याचं भांड बुडवतोय. नीट बघा, गोटॅम पावडर त्याच्यावर पूर्वी होती आणि हे बघा या तांब्याचं सोनं होऊ लागलेलं आहे. या गोमूत्र आणि गोटॅम या पावडरच्या संयोगामुळे या तांब्याच्या भांड्याचं झालं सोनं. बावन कशी? सोनं, चोख सोनं, स्वच्छ सोनं, झळाळतं सोनं, 24 कॅरेटचं सोनं. ज्यांना आतापर्यंत त्यांच्या बिझनेस मध्ये अपयश आलेलं आहे त्यांच्यासाठी, खास त्यांच्यासाठी ही आहे सुवर्ण संधी. या लोकांनी ताबडतोब आम्हाला संपर्क करा. अजिबात वेळ देऊ नका आणि ही सुवर्ण संधी ग्रॅब करा. कोइन्सिडन्स. आता गुरुजी पण हेच म्हणाले, तांब्याचं सोनं गोमूत्रामुळे. आता लगेच त्याचं प्रात्यक्षिकही मिळालं. वाव वाव, देवी पावली मला. येस, देवीच पावली मला. सोन्या, सोन्याला काही व्हॉइसच नाहीये का या घरात? I'm just sick of this. मॅम, सरांनी जो चेक तुम्हाला द्यायला सांगितलाय तोच मी तुम्हाला देते. आणि आय थिंक तुम्ही हीच अमाऊंट रिक्वेस्ट केली होती, राईट? ए, रिक्वेस्ट काय? हक्क आहे हा आमचा, कळलं? आय अंडरस्टँड दॅट, बट मला प्रोसिजर फॉलो करावीच लागते. हेच म्हणते मी, या प्रोसिजरच्या नावाखाली ना आम्हाला भिका मागायला लावतायत ब्रोइन लॉ. खास माझ्या नवऱ्याला कळलं असतं हे. डार्लिंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मायरा. मी चेक हँडओव्हर केलाय. गुड. गुड गुड काय? मला आणखी पैसे हवे होते. डोंट वरी सोनिया. हे बघ, गेल्या वेळीचं माझं गेटवे ऑफ इंडियाचं डील जरा मिसफायर झालं. नाही, आय नो, पण यावेळी माझ्याकडे सुपर्ब आयडिया आहे. खूप पैसे मिळतील दादाला
आणि आपल्याला तिथे पाणी आहे मायरा. नो दॅट्स ओके. हा, गोमूत्रापासून तांब्याचं सोनं, ही कॉन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? नो? ऐका, गोमूत्र हे फार पवित्र असतं बरं का, आणि मल्टिपल फायदे असतात त्याचे. नाही, तुम्हाला दोघींना माहिती नसेल हे, पण पुराणात फार महत्व होतं गोमूत्राला, आणि आजही आहे. आय डोंट केअर. पुढे काय? सोनिया, हे बघ, मला एक व्हिडिओ आलाय. तांब सोन्यात कन्व्हर्ट करतोय हा माणूस गोमूत्र वापरून. कमाल बिझनेस आयडिया सुचली आहे मला. सर प्लीज मी काही बोलू? मायरा, यू लाईक दिस आयडिया राईट? आय विश आय कुड से दॅट, पण हा व्हिडिओ फेक आहे. मी न्यूज चॅनलवर बघितलंय. नो 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 मायरा, नो. अरे न्यूज वाल्यांना कोणाचंच भलं झालेलं बघवत नाही, सगळ्यांना नावं ठेवतात ते. ओके. एनिवे, सरांनी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत की त्यांच्या परमिशन शिवाय कुठल्याही बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करता येणार नाहीये. कोणाला? कोणालाच. लाईक नो वन. दादाची परमिशन ना? नो इश्यूज. ओके. बाय द वे, मला गेल्या महिन्याचे सगळे एक्सपेन्सेसचे डिटेल्स लागतील. का? कारण मला अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये सबमिट करायला लागणार आहे. आय एम आन्सरेबल टू देम, राईट? प्लीज हॅव अ ग्रेट डे. सी यू. लेटीम या छबुकडीला पाठवून ना आजकाल जरा जास्त चौकशा करायला लागलाय. कळतंय का तुला जयदीप? बस आपल्या गोमित्रापासून सोनं करत बस. बुलशिट. माझ्या आयुष्यातली प्रेमळ व्यक्ती आई साहेब. माझ्या जयदीपला सुद्धा घालून पाडून बोलते ती. मला काय सांगू, मनात इतकं साठलंय ना, पण तुमच्याकडे पाहिलं की सगळं विसरायला होतं. आई साहेब, मी आता आलोय ना, जे तुमच्या मनात आहे ते बोला, मी ऐकतोय. बोला. आजचीच गोष्ट. आता पूजा आहे तर चांगली काठपदराची साडी नेसून यायचं की नाही, तर काहीतरी फॅशनेबल साडी नेसून आली. मुद्दाम करते ती. सोडून द्यावं आई साहेब, किती गोष्टी मनाला लावून घेणार आहात. अहो, श्रीमंताच्या घरची लाडात वाढलेली मुलगी आहे ती, थोडीशी हट्टी असणारच ना. तिने केक आणलं त्यावर जाऊ नका. तुमच्या मागे वाटेल ते बोलते ती. प्रेम आहे माझ्या म्हणून बोलते हवं तसं. प्रेमात हक्कही येतोच ना. आता त्या प्रेमाच्या हक्कामुळेच मी तुमच्यापासून इतका लांब आहे. तुम्हाला राग येतो का माझा? अरे नक्कीच विक्रांत सरांनी एक चांगला जोक सांगितला असणार, म्हणून तुमच्या डोळ्यात हसून हसून पाणी येते. आला आमचा हनुमान. 2 मिनिटं उभा राहा तिथे. विक्रांत, हात पुढे करा. हात पुढे करा. आजची पूजा सफल होऊ दे आणि तुमचं लग्न लवकरात लवकर होऊ दे. आई साहेब, काही बोलू नका. लग्न करून जी मुलगी घरी येईल ना, तीच माझा आधार होईल. मग हे बरं आहे तुमचं. रामाला आशीर्वाद आणि हनुमंताला असं उभं राहायची शिक्षा. रामाचा पाठीराखा आहेस तू. तुला बरं असं सोडीन. हा ठीक आहे. आशीर्वाद आहे. थांबा, तुमच्यासाठी पण गिफ्ट आणले. माझ्यासाठी? हो. हा,
अगं बाई काय आहे? उघडून तर बघा. राजनंदिनी साडी. राजनंदिनी साडी. ही साडी बघून ना मला मला माझे जुने दिवस आठवले. तुमच्या वडिलांनी पहिल्यांदा ही साडी तयार केली ना तेव्हा. आपल्या कंपनीचं सगळ्यात पहिलं उत्पादन. हो ना? तुम्हाला तुम्हाला कसं सुचलं ही साडी आणण्याचं, भेट म्हणून देण्याचं? दुर्दैवाने मला नाही सुचलं ते. म्हणजे खरं म्हणजे ही गोष्ट माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होती, पण नाही आली. एक अतिशय सामान्य माणूस आहे ज्यांची अशी इच्छा होती की मिसेस सरंजामेंना मी राजनंदिनी साडी द्यावी म्हणून मी ही दिली. शकूनच म्हणायचा हा. राजनंदिनी. मी येतो. विलास, यापूर्वी अशी साडी मला कधीच कुणी भेट दिली नाही आणि आजच कुणाला तरी सुचावं की ही साडी द्यावी. ज्या अर्थी ही साडी मिसेस सरंजामेसाठी या घरात आली आहे त्या अर्थी ही साडी नेसणारी लवकरच या घरात येणार. माझ्या माझ्या विक्रांतची बायको मिसेस सरंजामे. माझी पूजा नक्की सफल होणार. आई जगदंबे. माझ्या आयुष्यातलं गुपित मी माझ्या मनातलं बोलाय, जे मी कोणाला सांगत नाही. शांतता भूतकाळ